भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असताना सोलापुरातल्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा या भोंदूबाबाला देखील आता कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केलेली आहे। खरं तर आर्थिक अडचण दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल असं सांगून भक्ताची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसले याला अटक करण्यात आली आहे। खरं तर मनोहर भोसले याच्या विरोधात याच्या आधी देखील सोलापूरसह राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। आर्थिक फसवणूक असेल, करमाळा पोलीस स्टेशनमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या लैंगिक अत्याचारासारखा गुन्हा जो आहे तो याच मनोहर भोसले विरोधात दाखल आहे आणि आता काल पुन्हा एक गुन्हा जो आहे तो मनोहर भोसलेच्या विरोधात दाखल झाला। सोलापुरातील रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या एका व्यावसायिकाला आर्थिक अडचण दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल असं सांगून मनोहर भोसले याने 2 लाख रुपये पूजेसाठी मागणी केली होती आणि त्यासाठी 50,000 रुपये सुरुवातीला घेतले। मात्र 50,000 रुपये घेऊन देखील कुठलीही आर्थिक पूजा जी आहे ती केली नाही आणि त्यामुळे फसवणूक झाल्या कारणानं या कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये मनोहर भोसले विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर काल पुण्यातून कुर्डुवाडी पोलिसांनी जे आहे मनोहर भोसले याला ताब्यात घेतलेला आहे। त्याला अटकेची प्रक्रिया जी आहे ती रात्री पूर्ण करण्यात आलेली आहे। आज सकाळी 11च्या नंतर माडा कोर्टामध्ये मनोहर भोसले याला हजर केलं जाईल। पोलीस रिमांड जी आहे ती मागण्याचा प्रयत्न पोलिसांतर्फे करण्यात येईल आणि पुढील कारवाईसाठी पोलीस जे आहेत ते पोलीस कोठडीची मागणी जी आहे ते मनोहर भोसले याचे करतील। अर्थात माडा न्यायालय या सगळ्या संदर्भामध्ये काय निर्णय देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनोहर भोसले याच्या विरोधात कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या तक्रारी देखील पोलिसांना मिळत असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळं या प्रकरणानंतर आणखी किती तक्रारी मनोहर भोसलेच्या विरोधात येतात, आणखी कोण कोण पुढे येऊन त्याच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करतात का हे देखील पाहावं लागणार आहे। सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील सोलापूर शहरासह राज्यभरातील नागरिकांना आवाहन केलेलं आहे, जर मनोहर भोसले सारख्या भोंदूबाबांच्या विरोधात तुमची कुठली तक्रार असेल तर ती येऊन पोलिसांसमोर सांगावी, नावाची गुप्तता बाळगत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळं आता मनोहर भोसलेच्या विरोधात एक गुन्हा जरी दाखल झालेला असला तरी यापुढे आणखी किती गुन्हे दाखल होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच आज मनोहर भोसलेला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर किती दिवसाची पोलीस कोठडी दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन युक्त दिसा आफताब शेख, ABP माझा, कुर्डुवाडी, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।